पोलीस स्टेशनला एखादा कॉल करून कमीत कमी आमच्या संरक्षणासाठी. आता मी वर्षा मॅडमला सांगितलंय की व्हिडिओ कुठे असेल तिथून माझ्याशी बोलायला सांगा. ग्रामसेवक पण तिथे नाहीये. व्हिडिओ ग्रामसेवक या सगळ्यांना सूचना देते की त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचावं. तुमच्या सरपंच ताई कुठे, त्यांचा नंबर द्या. हो, सरपंच ताईंचा नंबर त्यांचं बोलणं आहे ना तुमच्या बरोबर करून देते मी लगेच. नंबर द्या ना, मी बोलते ना, तुम्ही चालू ठेवा फोन. नंबर द्या ताईंचा. हा देतो नंबर. 9561 95 61 082 705. थांबा जरा, चालू ठेवा फोन. हॅलो. हा ताई. हा बोला ताई. नमस्ते ताई, आपण सरपंच आहात, महिला सरपंच आहोत. तुमच्या गावामध्ये त्या महिला बसल्या आहेत तिथे उपोषणाला. काय प्रकार आहे नेमका? हो, तिथंच आहे मी ग्रामपंचायत पाशी, ग्रामपंचायत मध्येच आहे. हो, तो पुढचा माणूस आहे ना, त्याला बरेच वेळा पत्र देऊन वारंवार हे करून त्याला समजवत्याने सांगितलंय बघ घेतो का काय. तो म्हणतो मला 6 महिन्याचा कालावधी द्या. ताई, तुम्ही असा कालावधी वगैरे द्याचा. एक मिनिट, त्याला मला पहिली पोटी बंद कर, कारण हा आरोग्याचा प्रश्न आहे. आता मी सगळ्यांना सूचना दिल्या आहेत, व्हिडिओला दिल्या आहेत, ग्रामसेवकाला दिल्या आहेत आणि वर्षा मॅडमला पण दिल्या आहेत. ते सगळे आता तिथे येतील एका तासात. तर ताई, तुम्ही एक महिला सरपंच आहे आणि महिलांनी आपल्या दारात बसणं योग्य नाही. आणि तो कोण लागून गेला? ताई, तुमचा मान राखत नसेल तर बरोबर नाही ना ते. नाही त्याला आम्ही ते निर्णय घेऊ, आम्ही करू बंद करायचे घे. तो नाही ऐकत ना. तुम्ही ग्रामसभेचा ठराव द्या. नाही, तुम्ही ग्रामसभेचा ठराव द्या आम्हाला, आम्ही करतो त्याचा बंदोबस्त. तुम्ही ग्रामसभेचा ठराव द्या की हा आमचं ऐकत नाही. कारण आधी तुम्हाला त्या ताई सांगत होत्या मला की त्याने लिहून दिलेलं आहे की मी असा व्यवसाय करणार नाही म्हणून. माझ्याकडे त्या ताईचं पत्र आहे, सह्यांचं पत्र आहे. दिलंय ग्रामपंचायत मध्ये. ताई, मी तुमच्यामुळे तिथे आली नाही की एक महिला सरपंच आहे, ती सक्षम आहे, असं होईल या तालुक्याचं तुम्ही नेतृत्व केलंय. तुम्हाला असं वाटेल की ताईने कमीत कमी मला सांगायला पाहिजे होतं येतायत तर, म्हणून मी आली नाही. ताई, पण तुम्ही न्याय द्या ना त्यांना, उठवा त्यांना उपोषणावरून, त्यांना शब्द द्या. देवले शब्द देऊन न्याय देऊ दे, त्याला देतो न्याय. हा, कारण आता वाणीचा फोन येतोय की त्या महिला बसल्यात, तुम्ही महिला आहात, यायला पाहिजे. तर मी म्हटलं मी यंत्रणा पाठवते ना, त्या ताईंना संधी दिली पाहिजे, त्या सरपंच आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते की बाबा सांगते देवले त्यांना काहीतरी करून न्याय देतो होते त्यांना. द्या ताई. कारण तालुका हाकणाऱ्या व्यक्तीला आपल्या गावामध्ये प्रॉब्लेम झाला तर ते योग्य होणार नाही. तुम्ही त्या महिलांकडे जा, भेटा. आता वर्षा मॅडम आणि ते तासाभरात सगळे येतील. ओके. काय मदत लागते ती माझ्याकडनं घ्या. पण एखाद्या व्यक्ती जर तुम्हाला त्रास देत असेल, ग्रामपंचायतीपेक्षा स्वतःला मोठा समजत असेल तर चुकीचं आहे. तसं नाही झालं पाहिजे. ओके ताई, ऐकलं का? हो ताई, सांगितलं ना मी सगळं तुमच्या मनासारखं. हो ताई, धन्यवाद. आम्हाला खरंच न्याय द्या. आम्ही ना खूप पात्र असलेली माणसं आहे त्याच्यातून. आम्हाला एक पोलीस प्रोटेक्शन म्हणून पोलीस पण पाहिजे इथं. ठीक आहे, उद्या तातडीने पथक सुद्धा आम्ही पाठवू. फक्त तुम्ही आज त्यांच्याकडनं ठराव घ्या ग्रामसभेचा, त्या माणसाला काढण्याचा, तिथे त्याला करून देण्याचा, कोर्टे बंद करण्याचा. ओके. हा, नमस्कार साहेब. कोणी आलं नाही इथं, कोणी आलं नाही आमच्याकडे बघायला. ग्रामसेवक पण नाही, पोलीस पण, कोणी प्रोटेक्शन नाही आम्हाला. आम्ही इथं बसलोय, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा सगळे नाही. हो, बोला ना साहेब. न्याय पाहिजे आम्हाला, न्याय. आम्ही नाही उठणार तोपर्यंत इथं. तेव्हाच म्हणलं न्याय पाहिजे आम्हाला, न्याय. हीच अपेक्षा आहे, आम्हाला न्याय मिळावा. हो चालेल. अरिहंत सुपरमार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 90 96 88 98 98.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.